प्रिया सिंग यांना भेटायला इथे पीडित महिलांना मी इथे भेटायला आलो। डॉक्टरांशी चर्चा झाली आमची। त्या चर्चेमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं आज ऑपरेशन आहे, सर्जरी करणार आहे, म्हणून त्यांना आज भेटून दिलं नाही। पण त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला। त्या कॉन्टॅक्टमध्ये ते नातेवाईकांनी म्हटलं की आजचा दिवस अनेस्थीसिया त्यांना दिलेला आहे, ते अनेस्थीसिया दिल्यामुळे तुम्ही आज भेटता येणार नाही, पण तुम्हाला नक्कीच आम्ही उद्या तुम्हाला त्यांना भेट करून देऊ। आणि संभाजी ब्रिगेडची एकच भूमिका आहे की ज्या महिला पीडित आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना न्याय देणं। पण आज आपल्या ह्याच्यामध्ये ठाणा विभागात असं सीन झालेलं आहे की ज्या महिलाचा अत्याचार झाला आहे त्या महिलाला जराही न्याय मिळालेला नाही। कारण आज त्यांच्यावरती जे गुन्हा केला त्यांनी काल ते सुटले, त्यांना जामीन मिळालं, गुन्हेगार सुटले, जामीन मिळालं त्यांना। आणि जी महिला पीडित आज ऑपरेशन आहे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे हा। आणि संभाजी ब्रिगेड याचं पुरेपणा याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळण्याचे प्रयत्न करणार। जर न्याय मिळाला नाही तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर ठिय्या आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन करणार। वाटतंय का अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये महिलांना न्याय मिळत नाही? संभाजी ब्रिगेड एक आक्रमक संघटना आहे, ठिय्या आंदोलन ह्या तर गोष्टी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार? की ठिय्या आंदोलन रस्ता रोको सगळंच करतात, ब्रिगेडचं काय नेमकं काम असेल या संदर्भात? किंवा मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार किंवा पत्रव्यवहार करणार? नाही, आम्ही पत्रव्यवहार आता पहिला कमिशनर पोलिसांना पत्रव्यवहार करणार आहोत। आणि प्लस आम्ही मुख्यमंत्र्यांना पण त्यांना आवाहन करतो की हे जो गुन्हा केलेला आहे यांनी त्याच्यावरती कडक कारवाई करावी, ही संभाजी ब्रिगेडची मागणी असणार। अधिकारी MSRDCच्या अधिकारीचा मुलगा आहे, त्यामुळे कुठेतरी पोलीस दबावकारी तंत्रामध्ये काम करत आहेत का असं देखील आता आरोप करत। माझं एकच सांगणं आहे की दबावाखाली कोणी काम करू नये। आणि जर दबावाखाली जर काम करत असेल तर संभाजी ब्रिगेड सक्षम आहे त्यांना। SITचं त्या पोलिसांनी जी SIT घोषित स्थापना केलेली आहे, तरीही देखील आज त्यांच्यावर जे गुन्हे 307चा जो कलम लागला पाहिजे तर त्यांनी बेलेबल गुन्हा लावलेला आहे। पण संभाजी ब्रिगेड आता गप्प नाही बसणार, संभाजी ब्रिगेड आपला बाणा दाखवणारच आणि रस्त्यावर उतरून ते आंदोलन तर करू। आणि प्लस यांच्या जे गुन्हेगार आहेत त्यांना बरोबर त्यांच्या पाठीशी जाऊन त्यांना बाईला न्याय मिळण्याचा प्रयत्न करू। महिलेवरती कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठेतरी घाबरण्याचा प्रयत्न करतो, संभाजी ब्रिगेड कशाप्रकारे त्याच्या पाठीवर राहणार? संभाजी ब्रिगेड महिलांच्या पाठी, संभाजी ब्रिगेडचा जन्म यासाठीच झालेला आहे की पीडित लोकांसाठी त्यांना न्याय मिळवणं, हे संभाजी ब्रिगेड यासाठी जन्म झालेला आहे। आणि जर कोणी महिलांना जर दबावाखाली जर आणत असतील तर संभाजी ब्रिगेड त्यांना आपल्या भाषेमध्ये आपण त्यांना उत्तर देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।